नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 8 प्लांट टिश्यूज अँड ॲनाटॉमी. या चॅप्टरमधलं काय काय महत्त्वाचं आहे जे आपण एक्झामसाठी केलं पाहिजे. सो बेसिकली तुम्हाला जर एक्झामसाठी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुमची एक्झाम आता 2-3 दिवसांमध्ये आहे तरच तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता. अदरवाईज पूर्ण चॅप्टर तुम्हाला थोडाफार वाचला पाहिजे, कारण MSTCT देणार असाल किंवा नीट देणार असाल तर सगळ्यांसाठी हा चॅप्टर खूप जास्त महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे टिश्यू म्हणजे काय. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या पेपर पॅटर्नमध्ये जो क्वेश्चन सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर 2 असतो, त्याच्यामध्ये थोडेफार तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्स सारखे प्रश्न असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन बाय टिश्यू हा एक साधा प्रश्न येऊ शकतो. अर्थात हा खूपच साधा किंवा खूपच इझी आहे, बट तरीही तुम्हाला आला तर एक्झाममध्ये येऊ शकतो. सो तुम्हाला फक्त टिश्यूची एवढीच जी काही डेफिनेशन आहे तर ती लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट डायग्राम्स कुठले कुठले येऊ शकतात हे पण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला डायग्राम्सची पण प्रॅक्टिस करता येईल की कोणत्या एक्झामला डिरेक्टली विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न डायग्रामवरती येतात, हे सारं काही आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट आहे तुम्हाला असा एक प्रश्न येतो की मेरिस्टमॅटिक टिश्यूजवरती शॉर्ट नोट लिहायला येते आणि ती 2 मार्कांसाठी असते. सो 2 मार्कांच्या शॉर्ट नोटमध्ये काय काय लिहायचं. सगळ्यात पहिल्यांदा मेरिस्टमॅटिक टिश्यूबद्दल थोडक्यात एक्सप्लेनेशन द्यायचं की याच्यामध्ये नेमकं काय काय आहे, हे काय आहे. त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं. क्लासिफिकेशन लिहिताना पूर्ण लिहायची गरज नाही आहे, प्रत्येक गोष्ट लिहायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला त्याचं थोडक्यात ओरिजिन लिहायचं आहे की काय म्हणतात त्याला, तेवढं फक्त लिहायचं आहे. पोझिशन तुम्ही हवं तर सांगू शकता, एपिकलची पोझिशन, इंटरकॅलरी मेरिस्टमची पोझिशन कुठे आहे, प्रायमरी मेरिस्टम सेकंडरी मेरिस्टम म्हणजे काय हे एक थोडक्यात सांगू शकता. प्रायमरी मेरिस्टम म्हणजे काय आहे, सेकंडरी मेरिस्टम म्हणजे काय आहे, आणि नेक्स्ट म्हणजे लॅटरल मेरिस्टमचं पोझिशन. ठीक आहे. फंक्शनमध्ये हवं तर एखादा पॉईंट ॲड करा, नाही केलं तरी पण चालेल, कारण या ठिकाणी ऑलमोस्ट सगळं येतच आहे की ते प्रत्येक वेळी डिवाईड होऊ शकतात वगैरे, हे सगळं याच्यामध्ये येतं. सो जर तुम्हाला मेरिस्टमॅटिक टिश्यूवरती शॉर्ट नोट लिहायला आली तर याच्यामध्ये थोडंफार कॉन्टेंट लिहायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला प्रायमरी मेरिस्टमॅटिक काय असतात किंवा प्रायमरी मेरिस्टम काय आहे, सेकंडरी मेरिस्टम काय आहे, एकेका ओळीमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर पोझिशननुसार आपण क्लासिफाय कसं करतो, तर पोझिशननुसार अपायकल मेरिस्टम एक आहे, इंटरकॅलरी मेरिस्टम एक आहे आणि लेटरल मेरिस्टम काय आहे हे तुम्हाला एकेका ओळीमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. जास्त मोठं करायची गरज नाही आहे, फक्त हे कुठे असतात एवढं फक्त तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. इफ पॉसिबल फंक्शन तुम्ही केलं तरी पण चालेल, नाही केलं तरी पण चालेल. शक्यतो ह्या डायग्राम्स ड्रॉ करायला नाही आहेत, पण तुम्हाला हवं आहे की मला थोडं माझं उत्तर प्रेझेंटेबल करायचं आहे. जर मेरिस्टमॅटिक सेल्सबद्दल किंवा टिश्यूजबद्दल लिहायला आलं तर तुम्ही स्वतःहून डायग्राम ड्रॉ करू शकता, बट ॲट सच डायग्राम ड्रॉ करा असा प्रश्न नाही आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे परमनंट टिश्यू. आता परमनंट टिश्यूमध्ये पण तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते. याच्यामध्ये कशी लिहायची, परमनंट टिश्यूबद्दल थोडंसं एक्सप्लेन करायचं की हे डिवाईड होत नाहीत वगैरे, हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट आहे परमनंट टिश्यूमध्ये अगेन क्लासिफाय करताना तुम्हाला हवं असेल तुम्ही फ्लोचार्ट काढून क्लासिफाय करू शकता किंवा डिरेक्टली लिहू शकता की परमनंट टिश्यू इज क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, सिम्पल परमनंट टिश्यू आणि दुसरं आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. मग सिम्पल परमनंट टिश्यूला ए आकडा देऊन खाली त्याची फक्त नावं लिहिली तरी पण चालतील. कॉम्प्लेक्सला खाली एक बी हे देऊन त्याच्या खाली त्याची फक्त नावं लिहिली तरी पण चालतील, कारण शॉर्ट नोट फक्त 2 मार्कांना येतो. सो आपण तेवढंच एक्सप्लेन करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा येत असेल यू आर फ्री टू एक्सप्लेन, बट किती इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामच्या आधी काय केलं पाहिजे हे फक्त मी तुम्हाला सांगते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॅरेंट कायमा, स्क्लेरेन कायमा आणि कोलेन कायमा. याच्यामध्ये डिफरन्स लिहायला येतो. सो तुम्ही डायजेस्टमधून बघून वगैरे डिफरन्स लिहू शकता, किंवा तुम्ही जर डिफरन्स केलं तर तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये पण हे इझिली मर्ज करता येईल. जर दोघांची शॉर्ट नोट लिहायला आली, एकाची शॉर्ट नोट लिहिता आली तर ते सगळे पॉईंट्स एकत्र करायचे, मर्ज करायचे आणि त्याचा एक आन्सर बनवायचा. ठीक आहे. जास्त मोठी उत्तर करायची गरज नाही आहे, कारण हे सगळं काही 2-2 मार्कांनाच येतं, जास्त मार्कांसाठी नाही आहे, त्याचं वेटेज पण तेवढं नाही आहे. सो कधी पण कुठलं पण टिश्यू आलं की सगळ्यात पहिल्यांदा त्याचं एक डेफिनेशन काय आहे, किंवा ते डिवाईड होतं का किंवा डिवाईड होत नाही आहे का, ते परमनंट आहे का की ते मेरिस्टमॅटिक आहे हे लिहायचं. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट आहे का किंवा सेल वॉल प्रेझेंट आहे का ते लिहायचं. नेक्स्ट आहे ते शेपमध्ये कसं आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे, बस एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन तुम्हाला हे ड्रॉ करायला नाही येणार, बट तुम्हाला कुठे गेलं, हां, हे तुम्हाला ओळखायला वगैरे येऊ शकतं की हे कोणत्या टाईपचं टिश्यू आहे, बट शक्यतो हे तुम्हाला तुमच्या स्कूलचे एक्झाम्स कॉलेजच्या एक्झाम्समध्ये नाही येणार. आलं तर CET किंवा नीटसाठी येऊ शकतं. ठीक आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल, नो इश्यूज. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूमध्ये तुम्हाला डिफरन्स येतो, झायलेम आणि फ्लोएममधला डिफरन्स बिटवीन लिहायला येतं. सो तुम्ही फक्त डिफरन्स बिटवीनच करा, जेणेकरून तुम्हाला जर सेपरेटली शॉर्ट नोट लिहायला आलं तर तुम्ही ते सगळे पॉईंट्स एकत्र करून लिहू शकता. सो जस्ट डिफरन्स करा. डायग्राम ड्रॉ करता येत असेल तुम्हाला तर बेस्ट, नाही केलं त्याचं प्रॅक्टिस तरी पण चालेल. ठीक आहे. एवढं सगळं लिहायची गरज नाही आहे डिफरन्समध्ये. डिफरन्समध्ये फक्त ते काय कंडक्ट करतं, पाणी कंडक्ट करतं की फूड कंडक्ट करतं, बाय डिरेक्शनल आहे की युनिडिरेक्शनल आहे, कशापासून बनलेलं आहे, त्याच्यामध्ये कंपोनंट्स काय काय आहेत हे तुम्ही ॲड करू शकता. 4 पॉईंट्स फक्त, जास्त नाही केलं तरी पण चालेल.
अगेन सेम फ्लोएममधले पण 4 पॉईंट्स कशाचं बनलेलं आहे, काय कंडक्ट करतं. नेक्स्ट आहे बाय डिरेक्शन आहे, युनिडिरेक्शनल आहे, कंपोनंट्स काय आहेत. नेक्स्ट आहे टिश्यू सिस्टम. हे जे आहे डायग्राम सगळ्यात महत्त्वाचं आहे एपिडर्मल सेल्समधलं. हे तुम्हाला ड्रॉ करायला विचारलं जातं. सो प्लीज हे करून ठेवा, 2 मार्कांसाठी ड्रॉ करायला येतं. नेक्स्ट आहे, हे नाही केलं तरी पण चालेल, पण हे डायग्राम करून ठेवायचं आहे, हे विचारलं जातं एक्झाममध्ये. बेसिकली या ठिकाणी तुम्हाला ना ही डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करा असं पण येतं. व तुम्हाला काही बेसिक गोष्टी ज्या तुम्ही डायग्राममध्ये दाखवलेल्या आहेत, एकतर हे सगळे टिश्यूज किंवा सेल्स कुठे प्रेझेंट असतात. ऑब्वियसली एपिडर्मल आहे त्याच्यामुळे आउटरमोस्ट सरफेसवरती प्रेझेंट असणार आहेत, आउटरमोस्ट लेअर हे बनवणार आहेत. सो हे तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही स्टोमाटा दाखवताय, गार्ड सेल्स दाखवताय, तर यांचा यूज काय आहे हे सांगायचं आहे. नेक्स्ट आहे, हे जे सगळे तुमचे गार्ड सेल्स आहेत तर ते डायकोट्समध्ये किडनी शेप्ड असतात, मोनोकोट्समध्ये डम्बेल शेप्ड असतात. हे पण तुम्ही थोडेफार गोष्टी याच्यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्हाला एपिडर्मल सेल्स ड्रॉ करून एक्सप्लेन करा असं आलं तर फक्त ड्रॉ करायला तर फक्त ड्रॉ करायचं, फक्त एक्सप्लेन करायला तर फक्त एक्सप्लेन करा. तुम्हाला हवं असेल तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे. हे तुम्हाला नाही विचारलं जाणार, शक्यतो असं डायरेक्टली लिहा म्हणून नाही येणार. याच्यामध्ये काय येऊ शकतं, सेकंडरी ग्रोथ इन प्लांट्स हे तुम्हाला लिहायला येऊ शकतं की सेकंडरी ग्रोथ इन प्लांट्सवरती शॉर्ट नोट लिहा. ठीक आहे. सो इफ पॉसिबल डायग्राम अगेन एक्सप्लेन करा असं नाही येणार, बट तुम्हाला जर डायग्राम ड्रॉ करायचं असेल आन्सर एक्सप्लेन केल्यानंतर तर तुम्ही तुमच्या मनाने ड्रॉ करू शकता, नो इश्यूज. आता जेव्हा त्यांनी सेकंडरी ग्रोथ इन प्लांट्स म्हटले तेव्हा तुम्हाला ऑब्वियसली सगळे सेकंडरी ग्रोथ्स एक्सप्लेन करावे लागतील. म्हणजे एकतर पहिली गोष्ट सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, त्याच्या आधी इफ यू वॉन्ट तर प्रायमरी ग्रोथ म्हणजे काय, आणि मग सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय. सेकंडरी ग्रोथ मोनोकॉट्समध्ये होते की डायकॉट्समध्ये होते हे एक्सप्लेन करावं लागेल. सेकंडरी ग्रोथमध्ये नेमकं काय काय येतं, एक तर सेकंडरी ग्रोथ म्हणजे कॅम्बियल रिंग जे की मोनोकॉट्समध्ये नाही फॉर्म होत, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ डायकॉट्स. आणि नेक्स्ट आहे सेकंडरी ग्रोथ इन रूट्स. हे पण खूप जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, फक्त एवढं केलं तरी पण चालेल कारण आपण 2 मार्कांच्याच दृष्टीने पाहतोय. सो तुम्हाला फक्त सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय आहे आणि याच्यामध्ये नेमकं काय होतं हे 1-2 ओळीतच फक्त एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. कॅम्बियल रिंग पण तुम्ही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, फक्त ही रिंग बनते, मग ती रिंग बनल्यानंतर आपण त्याला क्लोज्ड म्हणतो की ओपन म्हणतो, किंवा कॅम्बियल रिंग नेमकी काय असते, अगेन मोनोकॉट्समध्ये बनते की डायकॉट्समध्ये बनते, एवढं एक्सप्लेन केलं तरी पण इनफ आहे. नेक्स्ट आहे वूड. इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप करू शकता. ओके. सो नेक्स्ट आहे ॲनाटॉमी ऑफ रूट, स्टेम आणि लीफ. याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्स ड्रॉ करायला येतात. फॉर एक्झाम्पल TS ऑफ डायकोट रूट ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा असे प्रश्न येतात 2 ते 3 मार्कांपर्यंत, कारण थोडंसं मोठं लिहावं लागतं, पूर्ण तुम्हाला डायकोट रूटबद्दल एक्सप्लेन करायचं आहे. सो 1 मार्काला डायग्राम, 2 मार्कांना लिहायला, किंवा कधी कधी 1 मार्कालाच लिहायला आणि 1 मार्कालाच डायग्राम असं पण येऊ शकतं. इट डिपेंड्स अपॉन त्या पूर्ण प्रश्नाचं वेटेज किती आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जर असं आलं की डायकोट रूट, ॲनाटॉमी ऑफ डायकोट रूट एक्सप्लेन करा किंवा शॉर्ट नोट लिहा, किंवा व्हॉट इज द ॲनाटॉमी ऑफ डायकोट रूट एक्सप्लेन विथ डायग्राम, ठीक आहे, किंवा फक्त एक्सप्लेन करा विदाउट म्हणजे डायग्राम, असं काही संदर्भच दिला नसेल तिथे तर तुम्ही विदाउट डायग्राम पण एक्सप्लेन करू शकता. बट इट विल बी मोर कन्व्हिनियंट की जर तुम्ही डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन केलं तर तुम्हाला पण इझी पडेल आणि जो एक्झामिनर चेक करणार आहे त्याला पण कळेल की हां याला माहिती आहे कुठला पार्ट कुठे आहे, याने फक्त रटोफाय करून उत्तर नाही लिहिले. ठीक आहे. सो तुम्हाला अजून चांगले मार्क्स मिळू शकतात. सो जेव्हा तुम्ही याचा आन्सर लिहिणार आहात तेव्हा ट्राय करा की तुम्ही असं लिहाल, या ठिकाणी कॉर्टेक्स पुढे डॅश करून कॉर्टेक्स काय आहे, या ठिकाणी एक्झोडर्मिस पुढे डॅश करून एक्झोडर्मिस काय आहे, एंडोडर्मिस पुढे डॅश करून एंडोडर्मिस काय आहे, असं पॉईंट्समध्ये लिहिलं तर अजून चांगला दिसेल, प्रेझेंटेबल पण दिसेल आणि तुम्हाला पण लक्षात ठेवायला इझी पडेल. कारण एवढं मोठं पॅराग्राफ लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही पॉईंट्स इझिली लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे ॲनाटॉमी ऑफ मोनोकॉट रूट. हे थोडं छोटंसंच आहे, सो हे काय तुम्हाला लिहायला नाही येणार, आलं तर डायकॉटच लिहायला येईल कारण तेवढं कॉन्टेंट पण पुस्तकामध्ये पाहिजे ऑब्वियसली प्रश्न विचारण्यासाठी. सो त्याच्यामुळे मोस्टली तुम्हाला डायकॉटवरतीच फोकस करायचा आहे. ॲनाटॉमी ऑफ डायकॉट स्टेम, अगेन यासाठी पण तुम्हाला कुठला डायग्राम करायचा आहे तर डायग्राम तुम्ही हे नाही केलं तरी पण चालेल. तुम्हाला असं डायग्राम करायचं आहे की ज्या ठिकाणी नावं असतील. आता या ठिकाणी रेझन डिओट हे नाही केलं तरी पण चालेल, हार्ड बास नाही केलं तरी पण चालेल. आता याच्यामध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे डायग्राममध्ये ड्रॉ करणं, क्युटिकल ड्रॉ करायचं आहे, जनरल कॉर्टेक्स, हायपोडर्मिस, नेक्स्ट आहे एंडोडर्मिस ड्रॉ करायचं आहे, एपिडर्मिस, हेअर, हे स्टार्च ग्रेन वगैरे नाही केलं तरी पण चालेल, फ्लोएम, कॅम्बियम नाही केलं तरी पण चालेल, करू पण शकता, मेटाझायलेम, प्रोझायलेम इफ यू वॉन्ट यू कॅन, मेड्युलरी रेज आणि वूड पॅरेन्कायमा हे पण इफ यू वॉन्ट यू कॅन. सो बेसिकली या ठिकाणी काय काय एक्सपेक्टेड आहे ज्याच्याबद्दल तुम्ही लिहिणार आहात. तुम्ही हायपोडर्मसबद्दल लिहिताय, तुम्ही ते ड्रॉ म्हणजे त्या फिगरमध्ये दाखवणं किंवा त्या डायग्राममध्ये दाखवणं एक्सपेक्टेड आहे, पण तुम्ही या ठिकाणी रेझिनडिओडबद्दल किंवा हार्ड बस्टबद्दल काहीच लिहित नाही आहात. सो तुम्ही ते नाही दाखवलं डायग्राममध्ये तरी पण चालेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
अगेन मोनोकॉट स्टेम नाही केलं तर चालेल, बट तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे, डायकॉट स्टेम आणि मोनोकॉट स्टेम यांच्या ॲनाटॉमीमध्ये काय फरक आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे यासाठी कारण तुम्हाला कशाचेही शॉर्ट नोट जर आले तर तुम्ही इझिली लिहाल, आणि डिफरन्समध्ये आपण तेवढेच 4 पॉईंट लक्षात ठेवतो, 4 किंवा 5 जे काही पॉईंट्स असतील ते, आणि तेच तुम्ही आन्सरमध्ये लिहिलं तरी पण इनफ असतं. सो तुम्ही शक्यतो डिफरन्सच्याच दृष्टीने अभ्यास करा, म्हणजे डिफरन्स बिटवीन डायकॉट आणि मोनोकॉट स्टेम किंवा डिफरन्स बिटवीन डायकॉट आणि मोनोकॉट रूट असंच लक्षात ठेवा, जेणेकरून शॉर्ट नोटला आला तरी पण तुम्ही ते आहे असे 4 पॉईंट्स थोडेसे मोठे करून ऑब्व्हियसली लिहू शकता विथ डायग्राम. ठीक आहे. नेक्स्ट आहे टिपिकल डायकॉट लीफ. शक्यतो लीफबद्दल लिहायला नाही आहेत, पण तुम्हाला डायग्राम करून ठेवायचे आहे. तुम्हाला डायग्राम आयडेंटिफाय करा, किंवा डायग्राममध्ये काहीतरी असं मिसिंग असेल, सपोज या ठिकाणी बंडल शीट नाही आहे किंवा इथे काहीतरी चुकीचं असेल, झायलेमचं फ्लोएम केलं आहे, फ्लोएमचं झायलेम केलं आहे, ते तुम्हाला ते आयडेंटिफाय करून लिहिता आलं पाहिजे. अगेन याच्यामध्ये तुम्ही डिफरन्सेस लक्षात ठेवू शकता. डायकॉट लीफ आणि मोनोकॉट लीफमध्ये काय डिफरन्स आहे, आपण डायकॉट लीफला काय म्हणतो आणि मोनोकॉट लीफला आपण काय म्हणतो, आयसोबायलॅटरल कोणाला म्हणतो वगैरे. सो बेसिकली हे तुम्ही काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, की आपण डायकॉटला डॉर्सिव्हेंट्रल म्हणतो, ह्याला मोनोकॉटला आयसोबायलॅटरल म्हणतो. सो बेसिकली या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला डिफरन्समध्येच लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये पण ते कन्वर्ट करता येईल. सो बेसिकली प्रत्येकाचे डिफरन्स करून ठेवा, थोडेफार डायग्राम करून ठेवा याचे. हे नाही केलं तरी पण चालेल, फक्त डायकॉटचं केलं तरी पण चालेल. आणि अगेन स्टेमसाठी पण डिफरन्स करून ठेवा. फक्त एवढंच की तुम्ही जे पॉईंट्स लिहिणार आहात ते पॉईंट्स तुम्ही डायग्राममध्ये दाखवलेच पाहिजेत. जे पॉईंट्स तुम्ही म्हणजे त्याच्याबद्दल काहीच लिहित नाही आहात ते तुम्ही डायग्राममध्ये नाही दाखवलं तरी पण चालेल, नो इश्यूज. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करताना प्रॉपरली ड्रॉ करा. ऑब्व्हियसली तुम्हाला कलर पेन्सिल्स वगैरे अलाउड नाही आहे एक्झाममध्ये, सो तुम्हाला शेडिंग वगैरे करता आलं त्या टाईममध्ये तर करा, जास्त वेळ शेडिंगला वगैरे द्यायची गरज नाही आहे. पण तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही करू शकताय तर तुम्ही ते पण करू शकता, अजून चांगला आन्सर दिसेल. अर्थात त्याला मार्क्स काय नाही आहेत, पण जेवढा आन्सर जास्त चांगला दिसेल तेवढं मे बी तुमचा एखादा पॉईंट राहिला तरी एक्झामिनर मार्क्स देतात. ठीक आहे. सो येस, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे MCQs तुम्ही सगळे करणार आहात. बाकी याच्यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपण ऑलरेडी टेक्स्टबुकमध्येच कवर केलेले आहेत. स्ट्रक्चर ऑफ स्टोमाटा इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला सांगितलेलं होतं, लक्षात ठेवा. हे तुम्हाला डिफरन्शिएट करायला येतंच, की डायकॉट आणि मोनोकॉटमधला डिफरन्शिएट करा, झायलेम आणि फ्लोएमला डिफरन्शिएट करा. तुम्हाला असे डायग्राम्स येऊ शकतात. जर तुम्ही स्टोमाटाचं डायग्राम आणि एक्सप्लेनेशन केलं आहे तर तुम्हाला हे काही एक्स्ट्रा लक्षात ठेवायची गरज नाही, हे तुम्हाला ऑटोमॅटिकली येईलच. अगेन तुम्हाला असा डिफरन्स पण करायला येऊ शकतं, की डायकॉट आणि मोनोकॉटमध्ये स्टोमाटा कुठलं किडनी शेप्ड आहे, कुठलं कसं आहे, सॉरी गार्ड सेल्स कुठले किडनी शेप आहेत आणि कसे आहेत, इंटरसेल्युलर स्पेस आहे की नाही, वेनेशन कसं आहे, रेटिक्युलेट आहे की कसं आहे, हे तुम्हाला लिहायला येऊ शकतं. ठीक आहे. बाकी हे डायग्राम्स तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत इम्पॉर्टंटमध्ये. सो एवढं केलं तरी पण इनफ आहे. चॅप्टर थोडासा मोठा आणि थेरोटिकल आहे, त्याच्यामुळे प्लीज डिफरन्स बिटवीन आणि डायग्राम्स वगैरे लक्षात ठेवूनच त्या चॅप्टरला करा. थेरोटिकली करायला गेलात तर थोडंसं मोठं आणि अवघड वाटू शकतं, बट डिफरन्स बिटवीननी केलं तर चॅप्टर इझिली कवर होईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि तुम्हाला माहिती नसेल तर आपण या चॅनलवरती सगळ्या विषयांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतो आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही ते चेकआउट करू शकता. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली मी एक स्प्रेडशीट अटॅच केलेली आहे, त्याच्यामध्ये पाहायला मिळतील, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिरेक्टली लिंक्स आहेत, त्याच्यावरती जाऊन पण तुम्ही चेकआउट करू शकता. So thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.